औचित्यवाडी. चला घ्या चालूच्या चळेबुटी. आपली पोटदुखी कोणताही आजार असला तर बरे होणार. चला पोटदुखी, गुडघेदुखी, मुळ्यात दुखी, मणका दुखी, परत केस गळणे, परत आपलं पोट मोठी जर ढेरी असली तर ती बी बरी होणार. कानाला जर ऐकू येत नसेल तर कानाला स्पष्ट ऐकू येणार. परत आपण कान असले तर चिकने मस्त दिसणार. काय रे ठीक आहे. काय चालू ते नवीन काय चालू केलं म्हणजे दिसना का तुला? काय अरे 370,000 बरी होणार आहे. 370,000 बाबू. हा माझ्या मामाचा आजा होता ना, त्यांनी ना माझ्या मामाला शिकवलं आणि मामाने मला शिकवलं. चालू पण तुला तळत हवंय सगळं याच्यातलं. बघ आता सगळं माझ्या मामाने मला शिकलंय भाऊ. अरे मग माय उंची वाढायला आहे तर तुझ्याकडे औषध. 100% घाबरू नको. ही बघ लांबमुळी, हा हिले आयुर्वेदिक आहे भाऊ. हा सोपं नाही ते. हाईट एवढीशी असली ना भली मोठी होणार. 4 दिवसात तुला फरक पडणार भाऊ. मग दे ना. दे ना. हा हे काय भाजीपाला आहे काय इथं? दे ना. हे आहे का मनी मनी? हा फुकट आहे का भाऊ? गेलं लहान आणलंय मी. हिमालयातून गेलतो हिमालयात, तिकून आणलं एक गोळा करून. फुकट भेटत भाऊ. अरे मग डेपुटीतून आणून मी पैसे आणू का? तुला लागत असलं तर आण. मला काय विचारतो? तुझी हाईट जर वाढायची असली, लग्न कार्य जर तुला करायचं असलं तर आण. अरे जर मुली नेली ना, नाद नको करू. पोरगी अशी भारी भेटन ना भाऊ, त्या तुझ्या पप्प्या घेईन. झालो तू इथंच थांब, मी ना डेपुटीतून पैसे देऊन येतो. अरे मी नाही इकायलाच बसलोय. जा पटक्याशी पैसे घेऊन लगेच देतो तुला औषध. पळ. चला घ्या चालूच्या चळेबुटी. आपली पोटदुखी कोणताही आजार असला तर बरे होणार. चला पोटदुखी, गुडघेदुखी, मुळ्यात दुखी, केस गळ. श्यामे आला वय जानू. आयला भारी चालू करी भेटतोय. गोळा केलं रे. कुठून गोळा केलं? माझा मामा आहे ना मला पार्सल पाठवतो भाऊ. मामा? हा तुझ्या मामाला काय येतं? काय येतं? अरे झाडबुटी येते भाऊ. होय. मग कोणता आजार असला ना लगेच झटक्याच बरे करतं. त्यांनी मला शिकलं, त्याच्यामुळे मी मामाला कर तिकडे उद्योग चालू म्हणलं करीन. चला चालू मी अभि. तुझ्या मामाला कोणी शिकलं? माझ्या मामाला त्याच्या आज्यानी. म्हणजे पिढ्यान पिढ्या चाललं राव तुमचं हे. आणि त्या आज्याला कोणी शिकलं हे नाही विचारलं, त्याच्या मामानी. म्हणजे आज परंपरा चालली आमची. हायला भारी. हात लावून बघू खरे. हे हात लावू नको. हात लावला ना तुझा आजार वाढन. अयो दुसरा बी. हा झालू. सगळ्या आजारावर काम येते हे. अरे कोणता आजार असो ना, 360,000 आजार असले ना तरी बरे होते ते. झालू माझ्यामध्ये 2-3 प्रॉब्लेम आहेत बरं का, पण सुरुवात एकापासून करू. हा भाऊ एकापासूनच चालू करू. तू जर कोमात गेला ना, त्याचा आता औषध माझ्याकडे नाहीये, ते मला शोधून काढावं लागेल नाही का. तुझा काय प्रॉब्लेम आहे ना ती सांग स्पष्ट. चल. हे झालू. ढेरी लई वाढली राव माझी. हा होय. हा ती कमी होईन का? 100% कमी होणार. 10 दिवसात फरक. हे घे लाल बुंड गोळ्या. होय. लाल बुंड गोळ्या 1 2 3 4 5 10 दिवसाच्या देतो बरं का तुला. हे डायरेक्ट खायचे का? या खायच्या नाही, पावडर करायची. पावडर दर पावडर करायची का? हा. मिक्सर मधून करू का पाटे वाटू रे? तसं नाही करायचं. मस्त अशी घ्यायची बरं का आणि अशी उघडायची, त्याची पावडर करून प्यायची. पाण्यात उघडायची का? अरे पाट्यावर उघळे हो नाही तर फरचीवर उघळे हो. अरे उघडायला पण पाणी टाकू का काय करू असं विचारतोय. पाणी टाक का असं थोडं थोडं उघळे हो. गरम पाणी घे एक पात्र्यात, त्याच्यात ती उघळलेली नाही का अशी पुसून बोटानी, त्याच्यात बोट बुड्यो आणि मग पी. दर पैसे दे ना. किती द्यायचे त्याचे? किती द्यायचे माझी? 200 रुपये दे. झाले आज कुठं असतोय रे आपल्यात मित्र येईन तुम्हा. 100 रुपये की. अरे मित्र आहे मग काय या धांद्यात नसतं भाऊ. मित्र बित्र येते ठेमायला यातून आणायला काय खर्च बिर्च लागत का नाही रे श्याम्या? आपली 100 नाही. नंतर तुला फरक पडतो लगेच देतो 2 दिवसात आणि गिरायका पाठवतो तुला. मला कमिशन बी दे. काय कमिशन नाही भेटणार तुला? वाटलं ना 100 रुपये सोडून पण कमिशन नाही भेटणार. चालतंय मी गिरायक पाठवतो तुला. कानाला जर ऐकू येत नसेल तर कानाला स्पष्ट ऐकू येणार.
परत आपण काळे असले तर चिकने मस्त दिसणार आणि जर तुमची हाईट बट्टी असली तर अबे काय नादी लावलंय याला अबे द्यायचं डेपुटी मला. हा जाऊ दे खाली. काय आहे? याला काय नादी लावलंय तो काय आहे? काय होतंय काय म्हणजे लांब मुळी ती हाईट वाढती. लांब मुळी आहे हा. आ, तू कधी शिकला एवढं हे याचं जडीबुटीचं? कधी शिकलो म्हणजे माझ्या मामाने शिकले डेपुटी मला. मग इतके दिवस कम रानात खुरपीत होता? आ? अहो इतके दिवस मी माझ्या गावातले आपल्या गावातले आजार बिजार बघितले का लोकांचे. हा. कुणी म्हणते माझ्या गुडघा दुखतोय, कुणी म्हणते माझ्या मानका दुखत आहे, कुणी म्हणते माझ्या टाचा दुखत यात, कुणी म्हणतोय मला आहे ना कानाला ऐकू सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे मी हा धंदा टाकला. असं आहे होय. हा पण मग याला 2 झाडे. अरे घेतो ना का म्हणून घरापासून डोकं हे केलं तो माझं. तुम्हाला माय उंची वाढून द्यायची नाही. तुम्हाला मा पुढला पण विचार करायचा नाही. म्हणजे हाईट माय भारीत राहिली पाहिजे नाहीत नाही. नाही 100% तुझी हाईट वाढन डेपुटी. हाईट पहिल्यापासूनच बारीक आहे तू ना. मला हे करू नको. तू काही व्यायाम केला का लहानपणापासून? हे दे रे भाऊ बांधून ये. अहो एवढ्या मग डेपुटी हे कितीच आहे तुम्हाला माहितीये का? कितीच आहे? हा कितीच आहे म्हणजे ज्याला लागते 6-7 लाख रुपये तोळ्यावर विकतय ते आपल्या गावात सवलत मध्ये देतोय मी. 6-7 लाख रुपये मग मला बरी तो काय 6-7 लाख देत काय याला? मग किती लागतील? नाही किती लागतील सांगा ना मग तुम्ही सांगा. बरं याला किती लागत? याला हाईट वाढायला किती लागत? तुमच्यासाठी सांगतो डेपुटी एका मुलीचे 100 रुपये द्या फक्त. 7 लाखावर 100वर आला. दे एवढं 2 बांधून. चल दे बांधून 2. द्यायचं तसं विचारा त्याला. ते सांग कसं घ्यायचं त्याला. कसं घ्यायचं म्हणजे वाटून पी गालासात मस्त पैकी. हा दर डेपुटी एका महिन्यात 1 इंच वाढन. इतक्या लवकर? एवढी खात्री देतो आपण. जर एका महिन्यात जर 1 इंच नाही ना वाढला मी 1000 रुपये देईन तुम्हाला. 1000 रुपये. बरं बघू तू 1000 रुपये दरे. हा थोडी थोडी खा भाऊ. महिन्यात 1 गडची एवढी बरोबर. नाही तर जाशी ना आबाळाला खेटायला परत बुट्ट करायचं औषध एक द्यावं लागेल. घेऊ काहीतरी करून ठेवशील याडपाड्या. बरं मी काय म्हणतो झालो हो भारी चालू केलं तो आहे. पण याच्यात माझ्यासाठी आहे काही? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे सांगा ना. काय होते मी सांगतो ह्या प्रवासाने ना मनकाना पाऱ्याच्यातून गेलाय. प्रवास करून आलो ना मला उभा राहावं वाटतंय. इतका दुख होतो. 0 मिनिटात नीट होणार मनका. आहे का काही? 100% एवढं आणलंय म्हणजे कशासाठी आणलंय. तुला सांगतो मनका जर माझा नीट झाला ना 5,000 रुपये बक्षीस दे. अयो, डेपुटी. 5,000 बक्षीस दे. 5,000? हा. पण औषध असं जालीम दे ना मला 4-5 दिवसात गुणला झाला पाहिजे. 4-5 दिवस कशाला लागते डेपुटी? 2 दिवसात बरा होणार. हा का? मन का असा खाली पडलेला ताट मस्त असं तुम्ही असे असले का असे बसणार मग. मनका खाली नाही पाडा भाऊ. जागच्या जागेवर दुखतोय. आहे ना? असा मनका खाली पाडा मी वाकला असतो. तसं नाही तर मनका खाली वाकलेला दिसशील काही. 4% आबा हा. हे नाही हा एक खायची बर का. बर धरा थांबा पेपरात बी बांधा तुम्ही तवर. धरा याच्यात बांधून घ्या. बर बर अजून काय? त्या खायच्या बर का. हे खायचे का? हा कशात खायचे पण? हा कशात खायच्या म्हणजे आपल्या मेंढीचं दूध आणून टाका त्याच्यात आणि प्या. मेंढीचं दूध? हा आता मेंढीचं दूध गावात कुठं भेटायचं रे? कुठं भेटायचं म्हणजे माळा माळानी हिंडण तिकडे बघा ना मेंढ्या खा ते मी सापडून देऊ डेपुटी तुम्हाला. बरं बघू तुम्ही काहीतरी करतो. आणि काय अखेर याचं नाव काय सांगितलं होतं बा मामा. जाऊ द्या नावाचं काय आपलं मन काय बरं झालं म्हणजे बाद झालं. मनकेचंच दे बरं का? मग मनकेचं देतोय ना. कणक्याचं द्यायचं काही वेगळंच काहीतरी. जे आहे ना हा. ही भुकटी करायची मस्त वाटायची हा मिक्सर मध्ये वाटायच्या. हा हा आणि मग अंगाला लावायची. अंगाला कुठं लावायची? मनका दुखतोय मा. हा मांडका दुखत मग इथं लावा ना मानक्यालाच. बर बर हे खायच्या हा. आणि या वाटून अंगाला लावायच्या. हा. जालो भाऊ बाजारात जर नीट जर झालं ना तुला 5,000 रुपये घरी आणून देईन बोल. घरी आणून. हा येऊ का मग? आता 200 रुपये दिल्या 5,000ची नंतर पहिली नीट झाल्यावर. बरं झालं देईन ना. हा बरं झालं देईन ना. बरं झाल्यावर नाही आता द्या 200 रुपये मला बाकी माहित नाही. नाही देते इकडे चला. बरं देतो तू नको हे करू. गुगल पे नंबर सांगतो. गुगल पे का. हा गुगल पे सांग. अरे, घ्या सांग पटकन चल. नंबर नाही सांगत स्कॅनर घ्या. किती टाकू? हा किती? 200 100 म्हणला तो. रुपया सुद्धा कमी नाही होणार. बरं झालं 5,000 आणून द्यायची. तर कानाला स्पष्ट ऐकू येणार. परत आपण काळे असले तर अरे बंद कशाला केलं? मला ऐकायचंय कोणत्या कोणत्या आजारावर औषधी लाव ना लाव ना. मी सांगतो ना. तो आहे तोंडाने नाही मला येणे ऐकायचंय. त्याने ऐकायचंय होय. हा. ऐक तर चिकने मस्त माग दिसणार. घेतो माग घेतो. आणि जर तुमची तर कानाला स्पष्ट ऐकू येणार. परत आपण काळे असले तर चिकने मस्त दिसणार. आणि जर तुमची हाईट बट्टी असली मी ऐकलं ते खरंय का?
बघ आता मी कशाला बसलो एवढं दुकान मांडून याव घ्या राजल्यामुळेच बसलोय ना. मग काळ्याचं आहे ना गोरा होतं का? अयो लय मस्त औषध आहे माझ्याकडे गोरवायचं. कोणतंही सांग ना मग. कोणतं? हा काळगुंड. काळगुंड? हा हो मस्त आहे. अरे हे कोळशासारखं काळ आहे, मी काळ पडन हे नको. ए अरे फेकून देतो का मूर्खा? ही औषध लय भारी आहे. हे ना मस्त असे फोडायची बर का, हा वाटायची आणि मस्त असं लावायचं. त्याच्यातले जे बिया निघत्या ना हा. ते 10 मिनिटाला एक एक खायची. बर बर खातो मग काय करतो. पण होईन ना. लय गोरा दिसेन रे, माझ्यापेक्षा गोरा दिसला. अयो मी गोरा झालो तर पुरी माझ्याकडे बघत्यान, आय लव्ह यू म्हणत्यान, मग लग्न दे ना. एवढं नका स्वप्न बघू, आधी याचा उपाय कर नीट, हा मग वशीन. दे ना मग. देतो. त्यात पुढीत बांधून देतो का? पैसे देतो ना. किती? 2 देतो तुला, म्हणजे 200 रुपये देतो. 200. हा आणि नीट उपाय कर. हा हा नाही तर नको त्याच्याकडेच बघत बस. असा गोरा होतं का काळा होतं, गोरा होतं का काळा होतं. नाही नाही मस्त स्पष्ट दे, उजळून दिसीन तू. जा आता चल. 300 रुपये दे ना, माग 500 दिले. अरे उद्याच्याला राहू दे ना, परत लागते तुला गोळ्या. मी काय पळून चाललो काय गाव सोडून? नाही नाही पण होईल ना. नसला विश्वास तर दर जातो ना, जातो, विश्वास आहे. नाही. चला घ्या जालूच्या जडीबुटी. आपली पोटदुखी कोणताही आजार असला तर बरे होणार. चला पोटदुखी, गुडघे दुखी, मुळ्यात दुखी, मणका दुखी, परत केस गळणे, हो परत झालं आपलं पोट मोठी जर डेअरी असली तर ती बी बरी ऐकलं? होणार. कानात? त्या डेअरीचं मला काय काम आहे? बरं ऐका ना, काय? मी काय म्हणते, माझे केस लय गळताव, मला एखादं चांगलं औषध द्या ना. 100% थांबणार केस गाळायचे. आता तुम्हाला आहे ना मी आयुर्वेदिक देतो. मुळे अख्या दोन्ही काय करायचं, त्याला काढवायच्या हा आणि डोक्याला लावायच्या. बर बर. हा. अहो त्या शामरावच्या बायकोचे केवढाले केस आहे, एवढा मोठा आंबाडा येतो तिचा. आंबाडा? एवढं एवढं शेपूट ते. अरे तिचं काय शेपूट बघा. आता तुमचं शेपूट बघा किती वाढत आहे, असं खाली लोळत चलन खाली. मला काय गाव झाडायचं का? द्या पटकन. गाव नका झाडू, त्याचा आहे ना बुचका बांधायचा. बुचका नाही, बुचडा म्हणतात त्याला. अहो तेच ते बुचडा बांधायचा. जरा हे. आणि अख्या 4-5 गोळ्या बी देतो तुम्हाला. या काय करायच्या, रोज एक पाण्यात टाकून प्यायच्या. हा का? गरम पाण्यात का? हा गरम गार टाकायच्या कसं तुम्हाला जमन तसं प्या. बरं पैसे द्यावं लागेल का? मग बघा आता याचे 300 रुपये झाले, द्या पटक्यास. अहो तुम्ही चहा प्यायला खायला माझी तर लगेच 300 घेणार का आता? अहो तुम्ही ना धरा. मी 300 सांगितले. हे बघा 300. हायला येऊ का मी? हा या नीट लावा. आपली पोटदुखी कोणताही आजार असला तर बरे होणार. चला पोटदुखी, काय झालं? गुडघे दुखी. श्यामे बस ना. हे अरे असं काऊन काय करतो रे? काय करतो काय, मिनिटाला भावा चालली मई काय दिलं तो. हवा चालली मग ते पुढचं असं गाबाळ आलेलं असं हळूहळू कमी होईन हवा भरलेली पोटात. सेकंदवाला असं ते. हायला मग त्याला काय होतंय, देऊ का अजून 2-4? अय काय पण काय? अरे काय औषध दिले तो, सगळं अंग खायला लागलं. हे पोरग गुंगत आहे. बस खाली खाली बस, खाली बस. गुंगत आहे? हा अहो त्याची बुद्धी आता दर्शी फास्ट पळायला लागली असून वर अयो, दागा कर. इकडून खाजो, हा? इकडून खाजो ना. काय औषध दिलंय, काय औषध दिलंय असं? हे भाऊ, हे भाऊ, जाल्याने काय दिलं मला, हसायलाच येतं. अरे योग्य काय झालं, अशा डोळे का बरं मारतो तू? आणि तुम्हाला काय झालं? तुम्ही कधीच हसता. अरे मला कळतच नाही काय झालं ते, पण तू डोळ्यालाच मारतो, तुला लाज वाटते का? अरे काय दिलंय, अंग खाजत आहे, गोळ्या दिल्या पोटात, आग पडली नाही पोटामध्ये. अरे मुळ्या. अरे मुळ्या तुझ्या जाऊ दे, याला झोप यायला लागली सारखी. औषध कोणची दिली तुम्ही, मग शिकून कुठून आलता नालाय का? ऐका अरे श्याम्या, याला काय दिलं आता? हा? याला घ्यायचं दिलं. त्याला वाजवतोय काय सांग. अहो डेअरी लांब आहे तिकडे, मग इतकं घाणवा सोडतो. डेअरी कमी माहिती रे. काय तू माहिती पोटाचे हाल झाले असं ती. अहो, शामराव तुमचं नाही. अरे येडे झाले काय लोक गावातले. डेपुटी हा? कम रे डोळा कोण मारतो मला तू? काय हा? याने औषध दिलं ना, हा? असं झालं मला. अरे हे काय, कोणला कोणला काय काय दिलं तू? थांबा. अय श्याम्या, बाय 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 बाय. अख्खं गाव येडे केलं तू.
कुठं काय केलंय? बरं व्हायचं औषध द्या भाऊ पटकन. काय केलं काय दिलं ये लोळायला लागलं तू अरे दादा, काय केलं तू? बरं मी काय होतो ए शांत बसणार राव. अरे नाही का एक हसायला लागलंय एक वास सोडितय एक डोळा मारतय एक गुंगून पडलंय काम काढते माझं. तू नेमकं शिकून कुठून आलता तुला माहिती आहे का हे? अहो डेपुटी मी शिकलो नव्हतो. ते रस्त्याला आपले पाय ठोकून नाही बसत का? हा. मी त्यांचं चोरून आणलं होतं. खांद्या दवाखान्यावाल्याचं. हा. अरे मग तुला माहित नसतं दिलं कशाला औषध तुला हा? ए अरे गप बसा ना. आता करायचं काय आड मोठं पण आता हे लोकांना करायचं काय? अहो याला उचला तुम्ही. हा, आता उचल आता काय करतो हा? हा? आणि ना सगळ्यांना घेऊन दवाखान्याचा. घ्या जालूच्या जडीबुटी. आपली पोट दुखी कोणताही आजार असला तर बरे होणार.